नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 7 डिसेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्रातील पहिले बालस्नेह पोलीस स्टेशन कुठे सुरू करण्यात आले? महाराष्ट्रातील पहिले बालस्नेही पोलीस स्टेशन कुठे सुरू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 5 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, भारतात राष्ट्रीय उत्पन्न विषयाचे अंदाज डॅशकडून सादर केले जातात? भारतात राष्ट्रीय उत्पन्न विषयाचे अंदाज डॅशकडून सादर केले जातात? तर ऑप्शन क्रमांक 4 केंद्रीय सांख्यिकी संघटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, BPO सेवा या डॅश सेवांच्या उपघटक आहेत. BPO सेवा या डॅश सेवांच्या उपघटक आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 माहिती व तंत्रज्ञान संबंधित सेवांच्या उपघटक आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, जळगावचे कोणते फळ जगप्रसिद्ध आहे? जळगावचे कोणते फळ जगप्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 केळी हे जळगावचे जगप्रसिद्ध फळ आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, जळगाव शहराला कोणत्या नदीचे पाणी पुरविले जाते? जळगाव शहराला कोणत्या नदीचे पाणी पुरविले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणा नदीचे पाणी पुरविले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त मृदा कोणत्या प्रकारची आहे? जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त मृदा कोणत्या प्रकारची आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 उथळ काळी प्रकारची आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, राष्ट्रपती लोकसभा डॅश डॅश बरखास्त करू शकतात? राष्ट्रपती लोकसभा डॅश डॅश बरखास्त करू शकतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधानाच्या सल्ल्याने बरखास्त करू शकतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, पहिल्या पंचवार्षिक योजनेत संकल्पित आर्थिक वाढीचा दर किती होता? पहिल्या पंचवार्षिक योजनेत संकल्पित आर्थिक वाढीचा दर किती होता? तर ऑप्शन क्रमांक 2 2.1% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्राचे पहिले हिंदकेसरी कोण आहेत? महाराष्ट्राचे पहिले हिंदकेसरी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 श्रीपती खंचनाळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, मिस युनिव्हर्स 2021चा खिताब कोणाला मिळाला? मिस युनिव्हर्स 2021चा खिताब कोणाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 3 हरनाथ संधू यांना मिळाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, किती वर्षानंतर मिस युनिव्हर्स हा खिताब भारताला मिळाला? किती वर्षानंतर मिस युनिव्हर्स हा खिताब भारताला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 3 21 वर्षानंतर भारताला मिस युनिव्हर्स हा किताब मिळाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, आतापर्यंत किती वेळा भारताला मिस युनिव्हर्सचा खिताब मिळाला आहे? आतापर्यंत किती वेळा भारताला मिस युनिव्हर्सचा खिताब मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 3 वेळा मिळालेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, राजर्षी शाहू महाराज 1920 साली डॅश येथे झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते? राजर्षी शाहू महाराज 1920 साली डॅश येथे झालेल्या ब्रह्मनेतर परिषदेचे अध्यक्ष होते? तर ऑप्शन क्रमांक 4 हुबळी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, कोणत्या शहराने गर्जा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे? कोणत्या शहराने गर्जा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कृष्णराव साबळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या
रक्तवाहिन्या असतात? तर ऑप्शन क्रमांक 1 97,000 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 यकृत ग्रंथी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेचा खाली कोणत्या जीवनसत्व तयार होते? सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेचा खाली कोणत्या जीवनसत्व तयार होते? तर ऑप्शन क्रमांक 4 डी जीवनसत्व तयार होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 अवध प्रांत इसवी सन 1856 साली खालसा करण्यात आले ते कोणत्या कारणामुळे? अवध प्रांत इसवी सन 1856 साली खालसा करण्यात आले ते कोणत्या कारणामुळे? तर ऑप्शन क्रमांक 3 अराजकतेमुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणत्या वर्षी रेग्युलेटिंग ॲक्ट पास करण्यात आला? खालीलपैकी कोणत्या वर्षी रेग्युलेटिंग ॲक्ट पास करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 इसवी सन 1773 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 बनारसचा राजा चेतसिंग प्रकरण 1778 यामुळे डॅश डॅशवर ब्रिटिशमध्ये महाभियोग चालविला गेला. बनारसचा राजा चेतसिंग प्रकरण 1778 यामुळे डॅश डॅशवर ब्रिटिश मध्ये महाभियोग चालविला गेला. तर ऑप्शन क्रमांक 4 वॉरेन हेस्टिंग्स वर ब्रिटिशमध्ये महाभियोग चालविला गेला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 अमेरिकन मराठी मिशनचे महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र डॅश डॅश या ठिकाणी होते. अमेरिकन मराठी मिशन चे महाराष्ट्रातील प्रमुख केंद्र डॅश डॅश या ठिकाणी होते. तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर या ठिकाणी होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारत सरकार कायदा 1935 ने लोकांना आधारित मर्यादित मताधिकार दिला होता. भारत सरकार कायदा 1935 ने लोकांना आधारित मर्यादित मताधिकार दिला होता. तर ऑप्शन क्रमांक 1 संपत्ती, ऑप्शन क्रमांक 2 शिक्षण, ऑप्शन क्रमांक 3 कर, ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 जय किशन रेड्डी समिती डॅश डॅश या केंद्रशासित प्रदेशासंबंधी आहे. जय किशन रेड्डी समिती डॅश डॅश या केंद्रशासित प्रदेशासंबंधी आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 लडाख या केंद्रशासित प्रदेशासंबंधी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 काया प्रकल्प पुरस्कार कोणत्या मंत्रालयाद्वारे दिला जातो? काया प्रकल्प पुरस्कार कोणत्या मंत्रालयाद्वारे दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 आरोग्य मंत्रालयाद्वारा दिला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 नाशिक या प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके आहेत? नाशिक या प्रशासकीय विभागात एकूण किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 54 तालुके आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 नागपूर या प्रशासकीय विभागात एकूण किती तालुक्यांची संख्या किती आहे? नागपूर या प्रशासकीय विभागात एकूण किती तालुक्यांची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 64 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर डॅश डॅश जिल्ह्याचे आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर डॅश डॅश जिल्ह्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 बीड जिल्ह्याचे आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 घटना समितीमध्ये डॅश डॅश या घटकांचा प्रतिनिधित्व होते. घटना समितीमध्ये डॅश डॅश या घटकांचा प्रतिनिधित्व होते. तर ऑप्शन क्रमांक 1 हिंदू, ऑप्शन क्रमांक 2 मुस्लिम, ऑप्शन क्रमांक 3 अँग्लो इंडियन, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सरकारी अंदाजपत्राचे एकूण किती प्रकार आहेत? सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण किती प्रकार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 3 आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण असते? राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण असते? तर ऑप्शन क्रमांक 2 उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रातील शेवटची स्थापना झालेली महानगरपालिका कोणती आहे? महाराष्ट्रातील शेवटची स्थापना झालेली महानगरपालिका कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पनवेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती डॅश डॅश या दिवशी झाली.
द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती डॅश डॅश या दिवशी झाली, तर ऑप्शन क्रमांक 2 1 नोव्हेंबर 1956 या दिवशी झाली. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 कोणत्या देशातील प्रक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली? कोणत्या देशातील प्रक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 तुर्कस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 वर्मा समितीची स्थापना केव्हा करण्यात आली? वर्मा समितीची स्थापना केव्हा करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1999 साली स्थापना करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कोणत्या समितीच्या शिफारशीने नाबार्ड बँकेची स्थापना झाली? कोणत्या समितीच्या शिफारशीने नाबार्ड बँकेची स्थापना झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 शिवरामण समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडतो? खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग पनवेल आणि गोव्यास जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 3 NH17 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 गव्हाचे कोठार कोणत्या राज्याला म्हणतात? गव्हाचे कोठार कोणत्या राज्याला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पंजाब हरियाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 मानव विकास निर्देशांक मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशकांचा वापर होत नाही? मानव विकास निर्देशांक मापनात खालीलपैकी कोणत्या निर्देशकांचा वापर होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 कृषी उत्पादकता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 तुटीच्या अर्थसंकल्पनेमुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते? तुटीच्या अर्थसंकल्पनेमुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 किंमत पातळीत वाढ होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 राजाराम मोहन राय यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा डॅश डॅश या ठिकाणी आहे? कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा डॅश डॅश या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कुरबुडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 दत्त महात्म्या हा 7000 ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला? दत्त महात्म्या हा 7000 ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 2 वासुदेव बळवंत फडके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पंडिता रमाबाई यांनी कृपा सदनची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? पंडिता रमाबाई यांनी कृषी सदनची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 1899 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 डॅश डॅश रोजी महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा लागू करण्यात आला? डॅश डॅश रोजी महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा लागू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 1 26 जानेवारी 1979 रोजी महाराष्ट्रात रोजगार हमी योजना कायदा लागू करण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 अविश्वासित रोजगार योजना भारतात डॅश डॅश पासून लागू करण्यात आली? अविश्वासित रोजगार योजना भारतात डॅश डॅश पासून लागू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑक्टोबर 1993 पासून लागू करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कार्बोदकांमध्ये खालीलपैकी कोणते घटक नसते? कार्बोदकांमध्ये खालीलपैकी कोणते घटक नसते? तर ऑप्शन क्रमांक 2 नायट्रोजन नसते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 औद्योगिक विष विज्ञान तंत्रज्ञान संशोधन केंद्र कुठे आहे? औद्योगिक विष विज्ञान तंत्रज्ञान संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लखनौ उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 नो मास्क नो सर्व्हिस पॉलिसी कोणत्या देशात सुरू केली आहे? नो मास्क नो सर्व्हिस पॉलिसी कोणत्या देशात सुरू केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 पृथ्वीचा विषुववृत्तीय फुगीरपणा हा पृथ्वीच्या डॅश डॅश गतीचा परिणाम आहे? पृथ्वीचा विषुववृत्तीय फुगीरपणा हा पृथ्वीच्या डॅश डॅश गतीचा परिणाम आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अक्षीय गतीचा परिमाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5
आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर नरेंद्र जाधव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कुठे आहे? महाकवी कालिदास संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रामटेक या ठिकाणी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? गेटवे ऑफ इंडिया मुंबई हे कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 1911 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कुठे स्थित आहे? महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कुठे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 नाशिक या ठिकाणी स्थित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतात सर्वप्रथम सेज रद्द केले? खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतात सर्वप्रथम सेज रद्द केले? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल? आंतरराष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित केली जाईल? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत या देशामध्ये आयोजित केली जाईल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 राष्ट्रीय अनुसूचित जातीत आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 विजय सांपला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड ते आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे? मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुळा नदीवर मुळशी धरण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीर कोणत्या जिल्ह्यात आहेत? महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीर कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक विहिरी असणारा जिल्हा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 भारतातील यार्लग जंगबो नदी कोणत्या नावाने आहे? भारतातील यार्लग जंगबो नदी कोणत्या नावाने आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रह्मपुत्रा नावाने आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 द लास्ट गर्ल हे कोणाचे आत्मचरित्र आहे? द लास्ट गर्ल हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नदिया मुराद यांचा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्र सरकारने राज्यात कधीपासून प्लास्टिक बंदी लागू केली? महाराष्ट्र सरकारने राज्यात कधीपासून प्लास्टिक बंदी लागू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 23 जून 2018 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 गिरिस्तानची राणी हे भौगोलिक उपमान खालीलपैकी कोणत्या शहरांशी संबंधित आहे? गिरिस्तानची राणी हे भौगोलिक उपनाम खालीलपैकी कोणत्या शहरांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मसुरीशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पुढीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्षस्थान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषविले? पुढीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्षस्थान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषविले? तर ऑप्शन क्रमांक 1 राज्य समिती, ऑप्शन क्रमांक 2 संघ अधिकार समिती, ऑप्शन क्रमांक 3 संघर्षाच्या घटना समिती, तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व, तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मतदारसंघ सीमा निश्चितीची जबाबदारी कोणाची आहे? मतदारसंघ सीमा निश्चितीची जबाबदारी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 निवडणूक आयोग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो? राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतो? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती आपला राजीनामा हा उपराष्ट्रपतीपाशी देतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मुख्य आचारी म्हणजेच शेफ दिवस साजरा करतात? खालीलपैकी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मुख्य आचारी म्हणजे शेफ दिवस साजरा करतात? तर ऑप्शन क्रमांक 1 20 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या दिवशी भारतात पोलीस स्मृती दिन साजरा करण्यात येतो? खालीलपैकी कोणत्या दिवशी पोलीस स्मृती दिन साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 21 ऑक्टोबर या दिवशी साजरा करण्यात येतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 कांचनगंगा ही
हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1438 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? खालीलपैकी कोणते शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड डलहौसी यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 वासुदेव बळवंत फडके यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? वासुदेव बळवंत फडके यांच्यावर कोणाचा प्रभाव होता? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे यांचा प्रभाव होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 विचार लहरी हे वृत्तपत्राचे संपादक कोण होते? विचार लहरी हे वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 कृष्णशास्त्री चिपळूणकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 डॅश डॅश यांनी मूकनायक पत्रासाठी 2500 रुपयांची देणगी दिली. डॅश डॅश यांनी मूकनायक पत्रासाठी 2500 रुपयांची देणगी दिली. तर ऑप्शन क्रमांक 1 छत्रपती शाहू महाराज यांनी दिली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 कोणत्या कलमा अंतर्गत माणसाचा व्यापार आणि वेट बिगारी यांना मनाई आहे? कोणत्या कलमांतर्गत माणसांचा व्यापार आणि वेट बिगारी यांना मनाई आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 23 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मूळ घटनेत मूलभूत हक्कांचे किती गट देण्यात आले होते? मूळ घटनेत मूलभूत हक्कांचे किती गट देण्यात आले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 शेतकरी व मजूर सुखी तर जग सुखी असे कोणत्या वृत्तपत्राचे ब्रीदवाक्य होते? शेतकरी व मजूर सुखी तर जग सुखी असे कोणत्या वृत्तपत्राचे ब्रीदवाक्य होते? तर ऑप्शन क्रमांक 4 विजय मराठा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात महार वतने कोणत्या वर्षी बंद केले? शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात महार वतने कोणत्या वर्षी बंद केली? तर ऑप्शन क्रमांक 3 1918 मध्ये बंद केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे आहे? खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्याचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मगरचे 4 कप्प्याचे हृदय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गातील नाही? खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गातील नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 कासव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 बेडूक हा डॅश डॅश या वर्गातील प्राणी आहे. बेडूक हा डॅश वर्गातील प्राणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 अभयचर वर्गातील प्राणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता? खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 वटवाघूळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी या वर्गात मोडत नाही? खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी या वर्गात मोडत नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 मगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 1884 मध्ये इंडियन नॅशनल युनियनची स्थापना कोणी केली? 1884 मध्ये इंडियन नॅशनल युनियनची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 ह्यूम यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण? मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवाजी सावंत मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 ययाती या कादंबरीचे लेखक कोण? ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 ययाती या कादंबरीचे लेखक हे वि. स. खांडेकर हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक
क्रमांक 44 फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे? फकीरा ही गाजलेली कादंबरी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अण्णाभाऊ साठे यांची आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेली पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 विश्वास महिपती पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? तर ऑप्शन क्रमांक 1 गावाचा गोपाळ गुरुजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 गोलपीठा या कादंबरीचे लेखक डॅश जसे आहेत? गोलपीठा या कादंबरीचे लेखक डॅश जसे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 गोलपीठा या कादंबरीचे लेखक नामदेव ढसाळ आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 व्यंकटेश माडगुळकरांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? व्यंकटेश माडगुळकरांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली? तर ऑप्शन क्रमांक 3 बनगरवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 कोसला या कादंबरीचे लेखक कोण? कोसला या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 भालचंद्र नेमाडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती? मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी ही यमुना पर्यटन हे आपले करेक्ट आन्सर होईल.